हर हर नमस्कार, मी राज फॅमिली कट्टामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मी आमच्या फॅमिली सोबत उज्जैन येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला चालले आहे। उज्जैन येथे जाण्यासाठी आम्ही बॉम्बे सेंट्रल स्टेशन वरून रात्री 8:55 ची अवंतिका एक्सप्रेसचे बुकिंग केले आहे। ट्रेन वेळेत असल्यामुळे आम्हाला स्टेशनवर जास्त वेळ थांबावे लागले नाही। उज्जैन नगरीमध्ये फिरण्यासाठी आम्ही सर्वजण खूप एक्साइटेड आहोत। रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी 7:30 वाजता उज्जैन स्टेशनला पोहोचलो। उज्जैन येथे राहण्यासाठी आम्ही कृष्णराय होमस्टे बुक केला होता। होमस्टेला जाण्यासाठी आम्ही ई रिक्षाने निघालो। होमस्टेला पोहोचल्यानंतर आम्ही सर्वजण फ्रेश झालो आणि त्यानंतर ब्रेकफास्ट केला आणि उज्जैन नगरी पाहण्यासाठी बाहेर पडलो। सर्वप्रथम आम्ही अवंतिका नगरीमधील श्री स्थिरमन गणेश मंदिरमध्ये जाऊन गणपतीचे दर्शन घेतले। गणपती मंदिराच्या शेजारी गडकालिका मातेचे शक्तिपीठ आहे। मंदिरामध्ये जाऊन आम्ही गडकालिका मातेचा आशीर्वाद घेतला। गडकालिका मातेचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही उज्जैन नगरीचे सरसेनापती श्री कालभैरव नाथांचे दर्शन घेण्यासाठी निघालो। श्री कालभैरव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी होती, त्यामुळे आम्हाला 1 तासभर वेळ लागला। काळभैरवनाथाचे दर्शन करून झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये असलेल्या एकमुखी दत्तात्रय मंदिराचे दर्शन घेतले। त्यानंतर आम्ही मंगळ ग्रहाचे जन्मस्थान असलेल्या मंगलनाथ मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी गेलो। मंगळ ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी ह्या मंदिरामध्ये विशेष पूजा करण्यात येते। मग आम्ही संदीपनी आश्रमामध्ये आलो, जे महर्षी संदीपनी यांच्या स्मरणार्थ बांधलेले पवित्र मंदिर आहे। पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की हा तो आश्रम आहे जिथे गुरु संदीपनी श्रीकृष्ण, त्यांचे मित्र सुदामा आणि भगवान श्रीकृष्णाचे भाऊ बलराम यांना शिकवत असत। हा गोमती कुंड नावाचा एक मोठा पायऱ्यांचा कुंड आहे, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने पवित्र केंद्रांमधून सर्व पवित्र पाणी बोलावले, जेणेकरून गुरु संदीपनींना पवित्र पाणी मिळणे सोपे होईल। या आश्रमामध्येच भगवान श्रीकृष्ण यांनी 64 कला आणि 14 विद्या यांचे ज्ञान आत्मसात केले। त्या 64 कला कोणकोणत्या आहेत हे या ठिकाणी वेगवेगळ्या चित्रांद्वारे दाखवण्यात आले आहे। या आश्रमाचा परिसर खूप मोठा असून फिरण्यासाठी खूप सुंदर आहे। तुम्ही जर उज्जैनला येण्याचा प्लॅन करत असाल तर ह्या आश्रमाला नक्की भेट द्या, तुम्हालाही खूप आवडेल। चौसष्ट विद्यांचे पेंटिंग्स पाहून झाल्यानंतर येथे भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला जो गीता उपदेश केला आहे ते देखील येथे पेंटिंग्सद्वारे दाखवण्यात आले आहे। गीता उपदेशचे पेंटिंग्स पाहून झाल्यानंतर आता आम्ही भगवान श्रीकृष्ण यांनी शिकलेल्या 14 विद्यांचे पेंटिंग्स पाहायला चाललो आहोत। हे बघा, ह्या त्या सर्व पेंटिंग्स आहेत। हे सर्व पेंटिंग्स खूपच मनमोहक आहेत। आश्रम पाहून झाल्यानंतर आम्ही दुपारी जेवण केले आणि हॉटेलवर जाऊन थोडा वेळ रेस्ट केली। संध्याकाळी आम्ही शिप्रा नदीकाठी असलेल्या रामघाट या ठिकाणी आलो। 2028 साली होणारा कुंभमेळा याच ठिकाणी होणार आहे। रामघाट येथे दररोज सूर्यास्ताच्या वेळी महाआरती होते। सायंकाळी येथे आरतीसाठी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते। रामघाट येथून जवळच हरसिद्धी मातेचे शक्तिपीठ आहे। येथील आरती पाहण्यासाठी देखील असंख्य भाविकांची गर्दी होते। येथे मंदिराच्या समोर 2 दीपस्तंभ आहेत। ह्या दीपस्तंभावर दररोज आरतीच्या वेळी हजारो दिवे लावले जातात। आम्ही मंदिरामध्ये आलो तेव्हा आरतीला सुरुवात झाली होती। आरती संपल्यानंतर आम्ही हरसिद्धी मातेचे दर्शन घेतले।
हे बघा, हेच ते दीपस्तंभ आहेत ज्यावर दररोज हजारो दिवे लावले जातात. त्यानंतर आम्ही उज्जैन मधील प्रसिद्ध श्री बडा गणपतीचे दर्शन घेतले. बडा गणपतीचे दर्शन करून झाल्यानंतर समोर असलेल्या गेटमधून आम्ही महाकाल कॉरिडॉर मध्ये प्रवेश केला. महाकाल मंदिरामधील आम्हाला शयन आरती पाहायची होती. शयन आरतीची वेळ रात्री 10:30ची असते. मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी नसल्यामुळे आमच्याजवळ आरतीसाठी 2 तास वेळ होता. म्हणून आम्ही सर्वप्रथम कॉरिडॉर फिरण्यास सुरुवात केली, जेणेकरून आम्ही आरतीच्या वेळी मंदिरामध्ये पोहोचू. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमध्ये हे कॉरिडॉर पाहण्यासाठी अत्यंत नयनरम्य आहे. ह्या कॉरिडॉरमध्ये भगवान शंकराच्या सर्व शिवलीला एकाच ठिकाणी पाहावयास मिळतात. हर हर. या कॉरिडॉरमध्ये शिवतांडव स्तोत्र, शिवविवाह, महाकालेश्वर वाटिका, शिव अवतार वाटिका आणि अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. हा देखावा समुद्र मंथनाचा आहे. रावण सर्व शक्तिशाली असला तरी भगवान शंकराने अंगठ्याच्या साहाय्याने त्याला रसातळाला नेलेला हा देखावा आहे. या कॉरिडॉरमध्ये एका रांगेत 108 खांब आहेत. या खांबावर महादेवांच्या नृत्य करतानाच्या लीला कोरलेल्या आहेत. आता रात्रीचे 9:30 वाजले होते आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्याचे सर्व गेट रात्री 9:15 वाजता बंद करण्यात येतात. त्यामुळे आम्ही ह्या समोर असलेल्या मानसरोवर गेटने मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश केला. जय श्री महाकाल. आता आपण समोर पाहत आहोत हे भारतातील एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे. दक्षिण दिशा म्हणजे मृत्यू अर्थात काळ, आणि काळाला सुद्धा वश केले अशा उज्जैन नगरीचे राजा महाकालचे दर्शन आपण करत आहोत. आता गाभाऱ्यामध्ये आरतीला सुरुवात झाली आहे. राजा महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन होताच आमचा दिवसभराचा थकवा दूर झाला आणि आम्हा सर्वांचे मन प्रसन्न झाले. महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर रात्री आम्ही हॉटेलमध्ये झोपायला आलो. आमचा उज्जैन मधील पहिला दिवस खूप मजेत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 10 वाजता उज्जैन पासून 140 किलोमीटर अंतरावर असलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालो. ओंकारेश्वरकडे जाणारा रस्ता सिंगल असल्यामुळे आम्हाला पोहोचण्यासाठी 4 तास इतका वेळ लागला. दुपारी जेवणासाठी आम्हाला ड्रायव्हरने हॉटेल पंचवटी येथे थांबवले. ह्या हॉटेलमध्ये जेवणाची टेस्ट खूपच चांगली होती. तुम्ही कधी ओंकारेश्वरला जात असाल तर जेवणासाठी हॉटेल पंचवटी हा उत्तम पर्याय आहे. जेवण आटपून आम्ही ओंकारेश्वर मंदिराकडे जायला निघालो. हॉटेलपासून ओंकारेश्वर येथे पोहोचण्यासाठी आम्हाला अर्धा तास इतका वेळ लागला. मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही नर्मदा नदीवरती असलेल्या ब्रिजवरून म्हणजेच कमलेश्वर सेतूवरून चालत निघालो. मंदिराकडे जाण्यासाठी नर्मदा नदीमधून बोटिंगचीही सोय आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या शिवपुरी नामक बेटावरती वसलेले आहे. येथील बेटाचा संपूर्ण परिसर ओम या आकाराचा असल्याने हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर नावाने प्रचलित आहे. मंदिराच्या बाजूने असलेला नर्मदा नदीचा नयनरम्य परिसर पाहत आम्ही दर्शन रांगेमध्ये पोहोचलो. दर्शनासाठी मंदिरामध्ये खूपच गर्दी होती. मंदिराच्या वास्तूचे अतिशय सुंदर कोरीव काम केलेले आहे. तीन तास रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला.
जय श्री ओंकारेश्वर हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे। नर्मदा नदी पलीकडे ओंकारेश्वर मंदिराच्या समोर ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे। ओंकारेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ममलेश्वराचे दर्शन घेणे गरजेचे आहे, तेव्हाच आपली ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्णत्वास जाते असे म्हणतात। ममलेश्वर मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध वस्तूंची खूप सारी दुकाने आहेत। ओंकारेश्वर शिवलिंग हे 2 भागात विभाजित आहे, पहिले ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर, पण दोन्ही शिवलिंगांना एकच शिवलिंग म्हणून पूजले जाते। ममलेश्वर मंदिरामध्ये आमचे अर्ध्या तासामध्ये दर्शन झाले। हे ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे। अशा प्रकारे आम्ही उज्जैन येथील महाकाल आणि ओंकारेश्वर ह्या 2 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून रात्री राहण्यासाठी इंदोर येथे आलो। आम्ही केलेले ज्योतिर्लिंगांचे दर्शन तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा। इंदोर येथील प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय।